Hello, friends. Welcome to my YouTube channel. In our daily life, we consume a food. We consume a food or we are taking food for our growth, for our energy need, or fulfill our body, or to complete the wear and tear of the body. But we are also looking that when we are taking food, that gets spoiled also by some human activities or by some natural activities. In this video, we learn how the food can handle very safely. Hmm? So students, if you are not subscribed my channel, please subscribe it so then you can get a notification from my channels. Okay, so let's start this. Let's recall. Complete the following chart with the correct information. Food source, nutrient obtained and function in body. खाली तुम्हाला हा चार्ट दिसतोय. ह्या चार्टमध्ये तुम्हाला फूड सोर्सेस दिलेले आहेत. त्यांच्यापासून न्यूट्रिएंट काय ऑप्टेन होत आहे हे सांगितलेलं आहे आणि फंक्शन इन बॉडी हे तुम्हाला काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. जवार, व्हीट, मिलेट, बाजरा और राइस. In our daily in our daily meal, we eat bhakri, chapati, or bajri, bhakri, or some rice also. That sources gives us a carbohydrate. What we get from it? We get a carbohydrate from it, and the function of carbohydrate is to give a energy to the body. ज्वार व गहू खाल्ल्यामुळे किंवा बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे आपल्याला काय मिळते कार्बोहायड्रेट मिळतात आणि हे कार्बोहायड्रेट आपल्या शरीराची जी ऊर्जेची गरज असते ती ऊर्जेची गरज पूर्ण करून आणतात. Beans and pulses. We are eating some pulses or beans or some other protein like meat, fish that gives a protein, and protein is also need for our growth and for to reduce wear and tear in the body. बीन्स आणि पल्सेस खाल्ल्यामुळे कडधान्ये व इतर काही तृणधान्य त्याचबरोबर मीठ व मासे हे खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीला लागणारे जे प्रोटीन हे जे आपल्याला लागते ते प्रोटीन आपल्याला मिळते व प्रोटीन घेतल्यामुळे आपल्या शरीराची झीज भरून निघते व आपली व शरीराची वाढ कशी होते चांगली होते. ऑइल घी. Oil ghee is a fatty substance. It's a fat. It also provide a energy to a body. बघा उपवासाच्या दिवसात आपण काहीही खात नाही. मग उपवासाच्या दिवसामध्ये आपल्या बॉडीमध्ये जे काही फॅट काय झालेला आहे स्टोअर झालेला आहे ज्याला आपण काय म्हणतो चरबी म्हणतो ते सर्व फॅट काय करते उपवासाच्या दिवसामध्ये आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फळे आणि पालेभाज्या. Fruits and vegetables provide vitamins to a body. It increase the immune system to fight against disease. बघतोय आपण फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खाल्ल्यामुळे विटॅमिन जीवनसत्वे आपल्याला शरीराला जास्त मिळतात व जीवनसत्वे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जे काही इम्युनिटी पाहिजे रोगप्रतिकारक शक्ती पाहिजे ती काय होते वाढत जाते. तर काय केलं पाहिजे आपण जास्तीत जास्त बॅलन्स्ड डाएट घेतले पाहिजे. ह्या टॉपिक बद्दल आपण 6वी मध्ये शिकलेलो आहोत. जर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर इथे आय बटन मध्ये ती लिंक देतो तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. All constituent of food, carbohydrate, fats, proteins, vitamins, minerals, fibers, and water are necessary for the proper growth of the body. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बॉडीची ग्रोथ कशी व्हावी एकदम मस्त छान व्हावी तुमची पर्सनॅलिटी कशी दिसावी खूप ही आकर्षक दिसावी तर तुम्हाला काय करावं लागतील तुमच्या डेली डाएटमध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन विटॅमिन मिनरल यांसारख्या घटकांचा समावेश केलाच पाहिजे. कोणत्या तरी एका घटकावरती डिपेंड राहून चालणार नाही.
We get these nutrients from food materials like wheat, jawar, pulses, rice, vegetables, fruits. जसं की आपल्याला माहीत आहे, व्हीट, जवार यांच्यापासून काय मिळते? कार्बोहायड्रेट्स मिळतात. पल्सेसपासून प्रोटीन, व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सपासून विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. हे सर्व काय आहेत? हे सोर्सेस ऑफ काय आहेत? न्यूट्रिएंट्स आहेत. However, what will happen if these food materials are infested by insects or spoiled in any way? When we are going to market, we are look there. There are some insects which are hanging on the food materials or sitting on the food materials. That insects spoil that फूड. आपण बाजारला गेलो तर आपण पाहतो की त्या जे काही फूड मटेरियल बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेलं आहे त्याच्यावरती इन्सेक्ट्स बसलेले असतात. ते इन्सेक्ट्स काय करतात? ते जे काही फूड मटेरियल आहे त्याला दूषित करण्याचं काम करतात. आता कसं करतात ते तर आपल्याला माहित आहे. जे काही आजूबाजूची माती आहे, मार्केटच्या आजूबाजूला जे काही दुर्गंधीयुक्त काय आहेत ठिकाणे आहेत किंवा घाणेरडे अशी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी काय होतात? हे इन्सेक्ट्स बसलेले असतात आणि हेच इन्सेक्ट्स काय करतात? तुम्ही जे फूड मटेरियल विकत घेणार आहात त्या फूड मटेरियलवरती जाऊन बसलेले असतात. अशा प्रकारे काय होते? ते फूड काय होते? पूर्णपणे स्पॉइल होते, खराब होते. बघूयात आपण फूड स्पॉइलेज म्हणजे काय. ऑब्झर्व अँड डिस्कस, पहा आणि चर्चा करा. पहिल्या पिक्चरमध्ये आपण पाहू शकतोय, ए पिक्चरमध्ये इथे तो रॅट काय करत आहे? जे काही व्हीट आहे, व्हीट ठेवलेलं गोडाऊनमध्ये आपण काय करतो? वी आर स्टोरिंग ग्रेन्स, फूड ग्रेन्स इन गोडाऊन्स, बट ॲट दॅट प्लेस द रॅट गेट स्पॉइल्ड इट. म्हणजे उंदीर काय करतोय? ते अन्न तिथं खाऊन खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. इन द सेकंड पिक्चर यू कॅन सी देर आर सम मॉस्किटोज विच आर इन्फेस्टेड द फूड. मार्केटमध्ये ठेवलेलं जे फूड आहे ते इन्सेक्ट्सद्वारे काय केले जात आहे? खराब केले जात आहे. इन थर्ड पिक्चर यू कॅन सी द लॉट्स ऑफ गार्बेज आर accumulated around that फ्रूट सेलर. ती जी आजी बसलेली आहे त्या आजीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर असा कचरा तुम्हाला पडलेला दिसून येत आहे बघा. In this last picture, there is a spoilage of food grains. गोडाऊन मध्ये बघतो आपण मोस्ट ऑफ प्रमाणात, जास्तीत जास्त प्रमाणात काय केलेलं असते? अन्नधान्य हे खाली सांडले गेलेले असते आणि तेच सांडले गेलेले अन्नधान्य काय केले जाते? त्या पोत्यामध्ये पॅकेजिंग करून बाहेर मार्केटमध्ये विक्री केली जाते. आता हे सर्व काय आहे? दॅट आर द रिझन्स फॉर फूड स्पॉइलेज. आता आपण बघूयात फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. फूड स्पॉइलेज करणारे काही फॅक्टर्स बघूयात. समटाइम्स फ्रूट्स ऑर देअर स्किन्स टर्न ब्लॅक. म्हणजे आता ऍपल बघतो आपण. ऍपल जर काही दिवसासाठी काय केला आपण? तसाच ठेवला आणि तो ठेवल्यानंतर काय होतो? आपण पाहू शकतो फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवला, आपण मोकळ्या हवेमध्ये ठेवला तर काही दिवसांनी ऍपल असू दे, बनानाज असू दे, हे काय होतात? दॅट टर्न ब्लॅक्स. ते काळे पडतात, खराब होतात. फूड स्टफ गिव्ह आउट फाऊल ऑर बॅड ऑर्डर. फूड स्टफ जे आपण घरामध्ये कुक केलेलं आहे ते काय होतात? 1-2 दिवसानंतर त्यातून काय होते? बॅड ऑर्डर ऑर फाऊल, ते खराब होतात किंवा त्यातून घाणेरडा असा वास येण्यास सुरू होतो. सच फूड स्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू मीट. असे काळे पडलेले फ्रूट्स किंवा खराब झालेले किंवा बॅड ओडर येत असलेले जे काही व्हेजिटेबल्स आहेत किंवा कुकिंग फूड आहेत ते खाण्यासाठी काय आहेत? उपयोगी नाही. समटाइम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग as when they are overcooked or improperly stored. आता बघतोय काही फूड मटेरियल असे आहेत की जे काय होतात? रॉंग हँडलिंग. आता इथे तुम्ही पाहू शकताय हे फूड मटेरियल काय झालेलं आहे? स्पॉइल झालेलं आहे, खाली सांडले गेलेलं आहे. स्पिल ओव्हर द ग्राउंड.
ग्राउंडवरती पडलेला आहे. का? कारण की इथे हँडलिंग झाली आहे का प्रॉपरली? नो, इट्स अ रॉंग हँडलिंग. व्हेन दे आर ओव्हर कुक्ड, काही वेळेस काय केलं जातं, फूड जे आहे ते ओव्हर कुक्ड सुद्धा केलं जातं. कुकरच्या ज्या व्हिसल्स आहेत ते सुद्धा काय होतात, एक्स्ट्रा घेण्यात आलेले असतात. किंवा इम्प्रॉपरली स्टोअर्ड, घरामध्ये जर प्रॉपरली स्टोअर केले नाहीत, तर ते काय होऊ शकतात, बाकीचे जे रोडंट्स आहेत, रोडंट्स म्हणजे रॅट्स किंवा घुशी, हे जे आहेत त्यांना रोडंट्स म्हणतात. यांच्याद्वारे ते काय केले जाते, फूड मटेरियल खराब केले जाते. Say in a damp place, in such cases, the quality of food material deteriorates. म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीने हँडलिंग करण्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने स्टोअरिंग केल्यामुळे जे काही फूड मटेरियल आहे ते काय होते, पूर्णतः खराब होते. दे मे ऑल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. हे जे फूड मटेरियल आहे ते वाहतुकीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात काय होते, खराब होते. कॅन यू गिव्ह मोर सच एक्झाम्पल्स ऑफ फूड स्पॉइलेज? बघा, काही एखादं एक्झाम्पल तुम्हाला जास्तीत जास्त सांगता येतील का? तुम्ही सांगू शकताय का? चला कमेंट करा मला. हे जे वरी एक्झाम्पल्स दिलेले आहेत फूड स्पॉइलेजचे, ते सोडून काही दुसरे एक्झाम्पल्स मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा, एखाद्या ठिकाणी ज्यावेळेस आपण काय करतो, जेवायला जातो. वेन वी आर गोइंग टू सम अँड अ प्लेस विच आर गिविंग अ इन्व्हिटेशन फॉर अस. त्या ठिकाणी आपण जाऊन बघतो की आपण काय करतो, तिथे भरपूर प्रमाणात काय केलेले असते, ज्यावेळेस व्यक्ती जेवत असताना त्याने सांडलेले जे फूड मटेरियल आहे ते त्याच्याकडून काय होते, न कळतपणे सांडले जाते. आणि त्याच्या ज्या प्लेटच्या आजूबाजूला काय दिसून येतं आपल्याला, भरपूर असे फूड सांडलेलं दिसून येतं. अदरवाईज काही सेकंड असे आहेत ठिकाण, जसं की आपण बघतो काही फंक्शन्स असतात, की ज्या फंक्शन्समध्ये काय केले जाते, तांदूळाचा वापर करून काय केले जाते, तांदूळ फेकले जातात. तिथे तांदूळ फेकल्यानंतर तिथे सुद्धा काय होते, अन्नाचं स्पॉइलेज होतो बघा. असे भरपूर असे काय आहेत, फॅक्टर्स आहेत, की जे काय होतात फूड स्पॉइलेजसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. The foodstuffs we consume, whether of animal or plant source. म्हणजे आपण कुठलाही फूड मटेरियल खाऊ दे, एकतर ॲनिमल सोर्स असू दे किंवा प्लांट सोर्स असू दे, व्हेजिटेरियन असू दे किंवा नॉन व्हेजिटेरियन असू दे, मस्ट बी ऑफ द बेस्ट क्वालिटी. आपण जे अन्न खातोय ते कसं असलं पाहिजे, बेस्ट क्वालिटी असलं पाहिजे. बेस्ट क्वालिटी म्हणजेच महागडं अन्न नाही. बेस्ट क्वालिटी म्हणजे महागडं अन्न नाही. बेस्ट क्वालिटी म्हणजे छान, व्यवस्थित प्रिझर्व्ह केलेलं, व्यवस्थित काय पॉलिश केलेलं, व्यवस्थित असं कुकिंग केलेलं हे अन्न आपण काय केले पाहिजे, खाल्ले पाहिजे. अदरवाईज वी मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस. जर आपण चांगल्या क्वालिटीचे अन्न खाल्ले नाहीत, की जे स्वच्छ धुतलेले नाहीत, जे स्वच्छरित्या शिजवलेले नाहीत, तर असे अन्न जर आपण खाल्ले नाहीत, तर आपण काय करू शकतो, आपल्याला काय होईल, वी आर गेटिंग इलनेस, आपण आजारी पडू. Food is said to be spoiled if there is a change in its color, odor, texture, quality, taste. म्हणजे एखादं फूड मटेरियल हे खराब झालेलं आहे, हे आपण कसं ओळखू शकतो? बाय इट्स कलर. बघा, ॲपल बघा, इथे दिसतंय तुम्हाला, ॲपल काय दिसतोय? ॲपल टर्न ब्लॅक्स, ॲपलचा कलर बदललेला आहे. किंवा काही वेळेस त्याची ऑर्डर येते, एखाद्या वेळेस त्याचा टेक्स्चर बदलतो किंवा ते खात असताना त्याची क्वालिटी किंवा टेस्ट हे सुद्धा काय होते, चेंज होते. हे चेंज झाले म्हणजे त्याच्यामधले काय झालेले आहेत, लॉस ऑफ इट्स न्यूट्रिएंट कंटेन्स. म्हणजे ज्यावेळेस फूड मटेरियल काय झाले, गेट स्पॉइल, ज्यावेळेस स्पॉइल झाले त्यावेळेस त्यामधील जे न्यूट्रिएंट कंटेंट आहे ते न्यूट्रिएंट कंटेंट काय होतात, पूर्णपणे निघून जातात. ऑब्झर्व अँड डिस्कस. On a day out with our friends or family, we enjoy mouth-watering dishes. पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झाज, बर्गर्स. बघा, आता मी नाव घेतोय आणि तुमच्या जिभेला काय होते, पाणी पाणी सुटत आहे बघा. का? कारण की हे कसे पदार्थ आहेत, हे आहेत चटपटीत पदार्थ.
आणि असे चटपटीत पदार्थ ज्यावेळेस आपण काय घेतो, नाव घेतलं तरी सुद्धा काय होते, आपल्या जिभेला काय होते, पाणी सुटते. हं? का? कारण की हे सर्व जे आहेत ते फूड मटेरियल्स किंवा फूड प्रॉडक्ट्स आहेत, ते काय करतो आपण मार्केटमध्ये जाऊन घेत असतो आणि ती काय असते आपल्यासाठी मेजवानीच असते. बट हॅव यू एव्हर गिव्हन अ थॉट टू हाऊ ऑर वेअर दे वेअर मेड? बघा, आपण ज्या वेळेस हे फूड मटेरियल खायला जातो, ते फूड मटेरियल आपण खायला गेल्यानंतर आपण पहिली गोष्ट काय केली पाहिजे, हाऊ डू दे कुक धिस फूड? तिथे गेल्यानंतर आपण पहिली गोष्ट पाहिली पाहिजे, की ते फूड मटेरियल कसं बनवलं जात आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली पाहिजे, की ते फूड मटेरियल कोठे बनवलेलं आहे. वेअर डू दे कुक्ड धिस फूड मटेरियल? ह्या गोष्टी आपण ऑब्झर्व्ह करणे गरजेचं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर बघा पाहून एखाद्या वेळेस भेट देऊन. वेअर दे डिस्प्लेड अँड सर्व्ड हायजिनिकली, म्हणजे ज्यावेळेस ते फूड मटेरियल्स आपल्याला सर्व करतायत, म्हणजे स्वतःच्या हाताने ते काय करतायत, फूड मटेरियल त्या डिशमध्ये ठेवतायत, आपल्याला ते देतायत. मग ते देत असताना त्यांनी हातामध्ये हँड ग्लोव्ज वापरलेले आहेत का? डोक्यामध्ये त्यांच्या काय आहे, कॅप वेअर केलेली आहे का? किंवा त्यांनी ते आपले हात स्वच्छ केलेले आहेत का? आजूबाजूचा परिसर हा हायजीन आहे का? म्हणजे स्वच्छ आहे का? ही गोष्ट बघणे काय आहे, आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. इफ दॅट प्लेसेस आर नॉट हायजीन, वी आर हॅव्हिंग अ चान्स टू गेट अ इलनेस. जर ते प्लेसेस जर स्वच्छ नसतील तर आपण काय होऊ शकू, आपल्याला आजारी पडण्याचा सुद्धा काय होईल, धोका संभावेल. का? कारण की आजूबाजूच्या परिसरामध्ये जर दुर्गंधीयुक्त पदार्थ असतील, घाणेरडेपणा असेल, गार्बेज असेल, तर काय होईल बघा, तेथील असणारे इन्सेक्ट्स, तेथील असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ते सर्व काय होतील, आपल्या फूड प्रॉडक्ट्सवरती बसतील आणि तेच फूड प्रॉडक्ट्स आपण ज्यावेळेस खाऊ, चवीने खाऊ, त्यावेळेस काय होईल, आपल्या पोटामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स जातील आणि आपण काय करू, आजारी पडू. डिस्कस ऑल दीज मॅटर्स विथ युअर सायन्स टीचर. बघा, आपण तेच डिस्कस करत आहोत. फूड प्रॉडक्ट कुठे, कसे आणि कधी बनवले गेले. आणि दुसरी गोष्ट, ऑइल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन दिस फूड मटेरियल. ऑइल सुद्धा काय आहे, सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. कोणत्या प्रकारचं ऑइल आहे, किती वेळ वापरलेला ऑइल आहे, हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. बघा मित्रांनो, विच फ्रुट्स इन द पिक्चर अपियर टू बी गुड टू इट? बाजूच्या चित्रामध्ये जे काही तुम्हाला फूड मटेरियल दिसत आहेत, फूड दिसत आहेत, त्यामध्ये कुठले गुड आहेत खाण्यामध्ये? जे रायपन झालेले आहेत, जे पूर्णपणे स्पॉइल झालेले आहेत, ते फूड मटेरियल आपल्यासाठी कसे आहेत? दे आर नॉट गुड फॉर इट. हे तर अजून काय झालेलं आहे, तो कसा आहे, कच्चा बनाना आहे. तो कसा आहे अजून, तो पिकलेला नाही. इट्स नॉट अ रायपन बनाना. त्याचबरोबर हे मँगो, हे काय आहेत, हे आपल्यासाठी खाण्यासाठी योग्य नाही. मँगो, ॲपल आणि जे ग्रेप्स आहेत ते खाण्यासाठी योग्य आहेत. आणि बाकीचे जे 2 प्रोडक्ट आहे, एक प्रोडक्ट कसा आहे, जो अजून पूर्णपणे रायपन झालेला नाही आणि दुसरा जो प्रोडक्ट आहे तो कसा झालेला आहे, टोटली स्पॉइल झालेला आहे. तो आपल्याला आपल्या खाण्यासाठी योग्य नाही. आपण पुढे बघू, व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल, फ्रूट टर्न्स ब्लॅक. इथे बघतोय आपण, फ्रूट टर्न्स ब्लॅक. फूड पूर्णपणे काय झालेला आहे, फ्रूट तो खराब झालेला आहे, ब्लॅक झालेला आहे. चेंज टेस्ट. काही प्रोडक्ट आपण ज्यावेळेस खातो, आवडीने खातो, त्यावेळेस त्याची काय होते, टेस्ट काय झालेली असते, चेंज झालेली असते. चेंज झालेले प्रोडक्ट मग आपण खाणार का? नाही. बिकम सोअर ऑर पीनट बिकम रान्सीड. आपण बघा कधी कधी शेंगदाणे खातो आणि ते शेंगदाणे खाल्ल्यानंतर आपली जी टेस्ट असते तोंडाची, ती टेस्ट काय होते, पूर्णपणे चेंज होते. का? बिकॉज दॅट पीनट्स बिकम्स रान्सीड. ऑल these चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विदिन द फूड मटेरियल. हे सर्व जे चेंजेस आहेत, हे सर्व चेंजेस काय होतात, डे बाय डे काय होतात, फ्रूट प्रोडक्टमध्ये किंवा व्हेजिटेबल्समध्ये किंवा फूड प्रोडक्टमध्ये हे चेंजेस होत असतात. मग हे फॅक्टर्स आहेत वेगवेगळे.
Often, food grains, etc., produced in farms are damaged due to various reasons like improper handling, improper storage, improper transportation. हे फूड मटेरियल स्पॉइल का झाले? एक तर ते प्रॉपर लिफ्ट ट्रान्सपोर्ट केले झाले नाही. फ्रूट बघा, फ्रूटचं जर आपण काय केलं ट्रान्सपोर्टेशन केलं, तर फ्रूट ट्रान्सपोर्ट करत असताना सुद्धा ते काय केले पाहिजेत, फ्रीजिंग केले पाहिजेत. त्याला थंड ठिकाणी ठेवले पाहिजे. दुसरी गोष्ट काय इम्प्रॉपर स्टोरेज. स्टोरेज सुद्धा कसं झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. फ्रुट्स जे आहेत किंवा जे फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स आहेत, ते एकमेकांवरती ठेवल्यामुळे ते काय होतात, पूर्णपणे दबले जातात. बिकॉज ड्यू टू फोर्स ऑर ड्यू टू प्रेशर दॅट गेट स्पॉइल. ते काय होतात, स्पॉइल होतात. किंवा इम्प्रॉपर हँडलिंग. फूड काय करतात, कलेक्ट करताना किंवा त्याचं पिकअप करताना ते काय होतात, आपल्या हातून जर पडले गेले, सांडले, तर काय होतात, ते सुद्धा पूर्णपणे खराब होतात. सम फूड स्टफ्स लाईक मिल्क अँड मीट आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. आपण बघतो, दूध बघा, दूध आपण जर घेतले आणि जर त्याला व्यवस्थित बॉईल जर केले नाही, त्याला तसेच ठेवून दिले, दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण काय केले, मिल्क चेक केले, त्यावेळेस ते काय झालेले असतात, इट गेट स्पॉइल बिकॉज द ॲसिडिटी लेवल ऑफ दिस मिल्क गेट इन्क्रीजिंग. त्या मिल्कमध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत, लॅक्टोबॅसिलस नावाचे जे बॅक्टेरिया आहेत, ते बॅक्टेरिया काय होतात, त्यामध्ये इन्क्रीज होतात, वाढतात आणि वाढल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये ॲसिडिक लेवल काय होते, वाढली जाते आणि त्यामुळे ते मिल्क काय होते, पूर्णपणे खराब होते. मीठच्या बाबतीत सुद्धा तसं आहे. मीठ सुद्धा काय होते, जर आपण व्यवस्थित बॉईल करून नाही ठेवले, तर ते सुद्धा खराब होते. त्यामध्ये मॅगोट्स मॅगोट्स म्हणजे आळी वगैरे त्याच्यामध्ये वाढली जाते. दे मे गेट स्पॉइल ड्यू टू केमिकल रिॲक्शन ऑर कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. बघा, त्यामुळे कधी-कधी बघा, आपण जर प्रॉपर मेटलची भांडी जर वापरली नाही, तर काय होते, तो जो मेटल आहे, तो मेटल काय करतो, फूड प्रॉडक्ट सोबत कॉन्टॅक्ट घेतो आणि कॉन्टॅक्टमुळे ते फूड प्रॉडक्ट्स काय होतात, खराब सुद्धा होतात. समटाइम्स फूड स्टफ्स मे बी स्पॉइल्ड ड्यू टू कंटॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स और इन्सेक्ट्स फ्रॉम सराउंडिंग एअर, वॉटर और सॉईल. म्हणजे फूड स्टफ जे आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझममुळे सोबतच इन्सेक्ट्समुळे हवेमध्ये जे बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स तर माहित आहेत आपल्याला, मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन एअर, वॉटर अँड सॉईल. ह्या सर्व गोष्टींमुळे सुद्धा काय होतात, फूड स्टफ्स काय होतात, पूर्णपणे खराब होतात. कॅन यू गिव्ह सम अदर एक्झाम्पल्स ऑफ फॅक्टर्स दॅट कॉज स्पॉइलेज ऑफ फूड? बघा, प्रॉपरली जर प्रिझर्विंग केलं नाही, प्रॉपर जर मेथड वापरली नाही, प्रॉपर जर स्टोरेज केलं नाही, प्रॉपरली त्याचं हँडलिंग केलं नाही, ह्या सर्व गोष्टीमुळे काय होतात, फूडचं स्पॉइलिंग होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण जर त्याला राईट टाईमवरती कन्झ्युम जर केलं नाही, तरी सुद्धा फूड स्पॉइलेज काय होते, मोस्ट ऑफ प्रमाणात घडून येते. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.